Hello guys, welcome to our new YouTube channel Piku's and Mama's Vlog. पिकू आहे इथंच आहे, सायकल खेळतीये. तर आज मग मम्मा बोलणार आहे. आणि पिकूनी 4 वेळेस मला येऊन कानात पण सांगितलंय की मम्मा गाईज लोकांना सांग की पिकू सायकल खेळतीये. गाईज लोक म्हणजे पिकूचे गाईज लोक. पिकूचा शब्द नाही, गाईज लोक असं, गाईज लोक तसं, गाईज लोक. तर सांगितलंय मी की तू सायकल खेळते, इथंच खेळते. आज व्लॉग बनवण्याचा असं काही विशेष नाही, पण आजचं खूप मला बोर होतंय. आज असं नाही, मला 2 दिवसापासून असं खूप अस्वस्थ झालंय आणि असं रडकुंडी येते आणि खूप बोर 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 झाले. तुम्हाला पण असं होतं का? खास करून लेडीजला तसं होतं का? होत असेल, मला वाटतंय सगळ्या लेडीजला असं होत असेल कदाचित. घरातले सगळे कामामुळं, घरातले जबाबदारीमुळं, धावपळ, दगदग, एवढा वर्कलोड आणि जॉब करणाऱ्या लेडीज मध्ये जॉब करून ते ऑफिसचं टेन्शन, किरकिर, प्रेशर, ते घरातलं टेन्शन, किरकिर, प्रेशर, टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी करणं, त्याच्यामुळे पण तसं होत असेल ना. तर तुम्ही काय करता लेडीज मग? मला खूप रडकुंडे आले. आणि कसं आहे ना, आपण कुणाशी डिस्कस सुद्धा करू शकत नाही. लोक 4 तर्क लावतात, 4 गोष्टी डिस्कस करतात, 4 सल्ले देतात. वेगवेगळे लोक वेगवेगळे सल्ले देतात. ते तर काय मला ऐकायचे नसतात कुणाचे सल्ले. त्यामुळे मी माझा प्रॉब्लेम कधीच कुणाबरोबर डिस्कस करत नाही. मी स्वतःच लोकांना सल्ले देते. मी स्वतःच लोकांची काउन्सिलिंग करते. मी स्वतःच लोकांचे काही प्रॉब्लेम असेल तर हील करते. त्यांना मोटिवेशन देते. आणि मी जर माझी किरकिर घेऊन गेली तर 4 लोकांचे 4 सल्ले कुठे ऐकायचे ना. मी स्वतःला पॉझिटिव्ह करण्यासाठी माझं सगळ्यात 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 बेस्ट म्हणजे देवपूजा करणे. मी किती पण निगेटिव्ह असले, मला किती पण बोर झालेला असेल, तर मी पहिले छान मस्त दिवाबत्ती करते. मस्त घर वगैरे साफसूफ करून, जर घराच्या बाहेर असेल तर एखाद्या मंदिरात जाते, थोडे शांत बसते. हेच दिवाबत्ती करायची, थोडस आपलं एखादा श्लोक वगैरे वाचायचा, थोडस काहीतरी मंत्र वगैरे बोलायचं. म्हणजे कसं आपलं माइंड एकदम शांत होतं, एकदम रिलॅक्स होतं. बाकी काही नाही. आणि मेडिटेशनला तसं काही आमच्या घरात एवढी शांतता नाहीये. पिकूमुळं शांत तर नसतीच, तर मेडिटेशन तर काही करू शकत नाही. एवढ्या सकाळी उठू शकत नाही. जॉब, घरातली कामं वगैरे, एवढी दगदग. एवढ्या सकाळी 3-4 वाजता कोण उठणार आहे ना मेडिटेशन करायला? मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, मस्त छान देवपूजा करा, छान दिवा लावा, देवापुढे हात जोडा आणि एकदम शांत रिलॅक्स व्हा. थोडं डोक्यात जी गणगण 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 चाललेली असते ना, ती थोडं रिलॅक्स होईल. मला आज खूप बोर झाले. मी कुणाशी बोलू मला काहीच कळत नाहीये. तुम्ही युट्यूब वाले माझी फॅमिली आहे ना, त्यामुळे मी तुमच्या बरोबर डिस्कस करतेय, तुमच्याबरोबर बोलतीये. मला का असं होतंय मलाच कळत नाही. असं डिप्रेशन आल्यासारखं होते. मला असं वाटतंय मी डिप्रेस्ड होत चाललीये. मी डिप्रेशन मध्ये चाललीये का? का मी येडी झालीये का? मी येडी होतीये का? मला येड लागलंय का? मी अशी का करतीये? मला काहीच कळत नाहीये. मला काहीच कळत नाहीये. ठीक आहे, जाऊन द्या. मी माझी स्वतःच पॉझिटिव्ह होते. तुम्हाला वाटत असेल मला थोडंसं पॉझिटिव्ह करावं, तर मला प्लीज कमेंटमध्ये थोडं पॉझिटिव्ह करा. मला डिप्रेस झाल्यासारखं वाटतंय. काय